मनाविरुद्ध लग्न भाग शेवट. विक्रमचे प्रमोशन झाले कळताच रुचीने आनंदाने सर्वात आधी रामरावांना कॉल केला. त्यांचा विक्रमच्या बाबतीत असलेला दृष्टिकोन तिला बदलायचा होता. तिच्या बोलण्यातूनच तिचे विक्रमवरचे प्रेम त्यांना दिसून येत होते. त्यांची कंपनी काही नावारूपाला आलेली कंपनी नव्हती, त्यामुळे त्यात प्रमोशन झालेही असले तरी त्यात त्यांना काही विशेष वाटले नाही. पण तिच्या समाधानासाठी त्यांनीही विक्रमचे कोड कौतुक केलेच. रुची तेवढ्यातही खुश झाली. हे दोघेही तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती होते आणि ती या दोघांना जोडणारा दुवा. बाबांच्या मनात विक्रमची चांगली इमेज तिला तयार करायची होती. रुचीला उद्या आपल्या एका मैत्रिणीच्या एंगेजमेंटला जायचं होतं, त्यामुळे ती कोणती साडी नेसायची याचा विचार करत होती. तिने कपाटातील सर्व साड्यांचा पसारा बेडवर मांडला होता आणि बेडवर एका कडेला बिचारा विक्रम लॅपटॉप घेऊन बसला होता. ही साडी कशी दिसते विक्रम? छान दिसते. ही पिंक पण छान वाटते ना? तुला काय वाटतं? ती पण छान आहे, पण मला वाटते यापेक्षा हीच छान वाटेल. एंगेजमेंटमध्ये अशाच साड्या नेसतात. रुची हातातील दोन्ही साड्या सोडून तिसरी साडी हातात घेत बोलली. ती पण छान आहे. विक्रम त्या तिच्या कोणत्याही साड्यांवर नजर न टाकताच ओपिनियन देत होता. त्याची नजर आणि लक्ष दोन्ही समोरच्या लॅपटॉपवरच होती. पण यापेक्षा ही पिंक साडी मला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. विक्रम, तू सांग ना, मला खूप कन्फ्युजन होतंय. रुची त्या साड्यांना पाहत बोलली. ती साडी पण सूट होईल तुला. विक्रम लॅपटॉपवरून नजर न हटवताच रुचीने विक्रमवर नजर टाकली. त्याचे तिच्या हातातील साडीकडे ती दाखवत असलेल्या कोणत्याही साडीकडे लक्षही नव्हते. त्याचे पूर्ण लक्ष लॅपटॉपच्या स्क्रीनवर होते. त्यापेक्षा ही ग्रीन साडी छान आहे ना? रुची आता हातात तिसरीच साडी घेत बोलली. तू कोणत्याही साडीत छान दिसतेस रुची. ती ग्रीनही छान दिसेल तुला. विक्रम जरा वैतागूनच बोलला. आता रुचीची तिडकीच मस्तकात गेली. पण माझ्याजवळ ग्रीन साडीच नाहीये विक्रम, ती रागात बोलली. तिचा आवाज चढला तसे त्याने लक्ष तिच्याकडे वळवले. तुझं जराही लक्ष आहे का विक्रम माझ्याकडे? एवढ्या वेळची मी मूर्खासारखी साड्या दाखवते तुला, एकही साडी ना बघितली तू? रुची रागातच बोलली. रुची बघितली मी, म्हणून सांगितलं ना तुला ती लाल साडी छान दिसेल म्हणून. विक्रम बेडवर दिसणाऱ्या लाल साडीकडे बघत सावरत बोलला. पण मी तुला लाल साडी दाखवलीच नाही विक्रम. रुचीचा पारा आता चढला होता. नाही का? मग कोणती दाखवली होती? विक्रम बेडवरील साड्यांवर नजर टाकत आठवू लागला. ही बघ ही. तो बोलत होता की काही गरज नाही मला सांगायची, तू बस त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून. मी माझी ठरवते मला कोणती नेसायची ते. रुची रागात हातातील साडी बेडवर आपटत बोलली. रुची, तुला ही लाल साडी? तिचा पवित्र पाहून तो आवडा गिळत बोलणारच होता की गप्प बस, सांगितलं ना तुला एकदा. एक शब्दही बोलू नकोस. आल्यापासून फक्त त्या लॅपटॉपमध्ये तोंड घालून बसला आहेस. एकदाही त्यातून नजर वर करून बघितलंस तू नाही. आता तू बघूच नको. मला तुला काही विचारायचंही नाही आणि तूही मला काही सांगू नकोस, कळलं? रुची त्याच्याकडे बोट करत बोलली. अगं रुची, माझं लक्ष होतं तुझ्याकडे. खरंच साडी. तो बोलत होता की बोलले ना गप्प बस म्हणून. मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. रुची पुन्हा त्याच्याकडे वळत मोठे डोळे करून त्याला बोट दाखवत बोलली. तिच्या त्या मोठ्या डोळ्यांत दिसणारा राग तो पाहून बिचारा गप्पच बसला. ती पुन्हा साडीकडे वळत एक साड्यांची घडी करून त्या कपाटात जवळजवळ आपटू लागली. काही खरं नाही विक्रम तुझं. विक्रम कपाटावर बोट घासत स्वतःशीच पुटपुटला. रुची सर्व साड्या कपाटात जवळजवळ कोंबत होती. रुची एक ना. विक्रम जवळचा लॅपटॉप बेडवर ठेवत उठला. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत रूम बाहेर जायला दरवाजाकडे वळली. त्याने लगेच तिच्या जवळ येत तिच्या हाताला धरून तिला जवळ खेचले. विक्रमला सोड, रुची रागात बोलली. विक्रम म्हणाला. रुची, किती चिडतेस आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवर. रुचिता म्हणाली. मी चिडते? हां, तुला तर आता तसंच वाटणार ना, मी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडते. तू छोट्या छोट्या गोष्टींवर दुर्लक्ष करतोयस ते नाही दिसणार ना तुला. अच्छा, सॉरी. चल दाखव मला साड्या, मी सांगतो माझ्या सुंदर बायकोला कोणती साडी सर्वात जास्त सूट होईल ते. विक्रम तिला लाडीगुडी लावत कपाटाकडे नेत होता. आता मला लाडीगुडी लावायचा प्रयत्न करू नकोस विक्रम. प्रत्येक वेळचं झालंय तुझं हे. प्रमोशन झाल्यापासून फक्त त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला आहेस. आधी फॅमिलीशी गप्पा तरी मारायचास, आता तेही नाही. जेवायलाही घरी उशिरा येतोस. बघितलं तेव्हा फोनवर काही ना काही करत असतोस. पूर्ण कंपनीमध्ये फक्त तूच एक एम्प्लॉई आहे का?
बाकीही एम्प्लॉई असतात ना, पण मी नाही बघितलं ना त्यांना असं सतत अविरत काम करताना. आम्ही तर जसं आहे की नाही असेच झालोय तुला. हो ना, रुची चिडून बोलत होती. विक्रम म्हणाला, असं नाहीये रुची. तुला माहीत आहे ना, आता प्रमोशन झालं तर कामाचा लोडही वाढलाय मागे. नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या आहेत अंगावर. मग आपले काम चांगल्या प्रकारे नको का करायला? तेवढाच मला पुढे जाता येणार ना. ते काहीही असो, पण फॅमिली ही तुझी जबाबदारी आहे ना. तुला दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आला पाहिजे. कधी नव्हे ते काल प्रियाची ट्युशन फी द्यायची विसरलास तू विक्रम. एवढं कसलं काम असतं रे तुला? फक्त काम काम काम. ती पुढे बोलत होती की विक्रमने पटकन पुढे येत तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला गप्प केले. क्षणभर तर तिला काही कळलेच नाही काय झाले ते. पण जसे तिच्या लक्षात आले, ती मोठे डोळे करत त्याला बाजूला करायला सरसावली. पण विक्रमने तिच्या दोन्ही हातांना घट्ट पकडत तिला आणखी जवळ खेचले. ती आवेगाने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती आणि तो तितक्याच आवेगाने तिला आणखी जवळ खेचत किस करण्याचा प्रयत्न करत होता. थोडा वेळ गेला तसं त्याने तिला स्वतःच बाजूला केलं. ती मोठे मोठे श्वास घेत त्याच्याकडे रागात पाहत होती. तू कधीच सुधारणार नाही ना विक्रम. कोणत्याही सिच्युएशनमध्ये काहीही सुचतं तुला. प्रत्येक वेळेस असं करतोस तू. ती त्याच्या छातीवर दंडावर जोरदार चापटा मारत बोलली. अगं रुची, यार लागते ना मला. तो तिच्या मारणाऱ्या हातांना चुकवत बोलला. आता तू दिसतेस एवढी सुंदर. त्यात तुझे गुलाबाच्या पाकळीसारखे हे सुंदर ओठ. माझ्यासारखा घायाळ पामर काय करणार ना मग. विक्रम तिच्या हातांना पकडत बोलला. उगाच मला बाटलीत उतरवायचा प्रयत्न करू नकोस विक्रम. मला तुझ्या या सर्व मॅन्युप्लेटिंग स्लिक्स ओळखीच्या झाल्या येता. रुची तरीही चिडलीच होती. सॉरी ना रुची, आता पुन्हा असं नाही होणार. मी फॅमिली आणि माझ्या कामाचा नीट समतोल साधेल, ओके. विक्रम तिचा चेहरा ओंजळीत घेत हळूवार तिच्याशी बोलत होता. तिच्या नाकावरचा राग कमी करण्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. तसंही त्याचा हलका स्पर्शही तिला नमायला पुरेसा होता म्हणा. चल आता त्या कपाटात तू कोंबून ठेवलेल्या साड्या काढू, नाहीतर बिचाऱ्या माझ्या नावाने ओरडतील. तुझ्यावरच्या रागाची शिक्षा आम्हाला का मिळाली म्हणून. विक्रम तिचा हात धरून तिला कपाटाजवळ नेत बोलला. मला नाही बघायची साडी, आणि तू चूज केलेली तर मी मुळीच नेसणार नाही. रुची तोंड फिरवत बोलली. ठीक आहे, तू नको नेसू, मी तुला नेसवून देईल. मग तर ठीक आहे, विक्रम मिश्किल स्वरात बोलला. विक्रम, त्याच्या त्या वाक्याशर्षी त्याच्या दंडावर एक चापट पडलीच. विक्रम म्हणाला, रुची बोललो ना मी, सॉरी, पुन्हा नाही होणार असं. रुचिता म्हणाली, प्रत्येक वेळ असंच म्हणतोयस तू. त्याने सुस्कारा टाकला. विक्रम म्हणाला, ठीक आहे, मग काय करू मी आता. म्हणजे तू मला माफ करशील. रुचिता म्हणाली, प्रॉमिस कर. तू रोज संध्याकाळी वेळेवर जेवायला येशील आणि सर्वांसोबत जेवण करशील. मग नंतर तुला जिथे जायचं तिथे जा. रुची फक्त काहीच दिवस. दीपक आणि मी, तो बोलत होता की मी जाते. रुचिता रूमबाहेर जायला वळली. ठीक आहे, मी रोज येईल जेवायला वेळेवर, ओके. विक्रम त्राग्यातच बोलला. तशी ती गालात हसत त्याच्याकडे वळली. आणखी काही राणीसाहेब? हा सेवक आपल्या सेवेत हजर आहे. तो तिला जवळ घेत दोन्ही हात तिच्या खांद्यावर टाकत बोलला. रुचिता म्हणाली, नाही, सध्या तरी बस एवढंच. विक्रम म्हणाला, मग आता मी साडी चूज करू. रुचिता म्हणाली, तसे विक्रमने कपाटाकडे वळत कपाट उघडले आणि तिने कोंबलेल्या सर्व साड्या बाहेर काढून त्यातून एक साडी तिला चूज करून दिली. रुचिता म्हणाली, विक्रम, तू पण चल ना उद्या स्नेहाच्या एंगेजमेंटला. तिने आपल्या दोघांनाही इन्व्हाइट केले होते. मी सांगितले ना रुची, माझं नाही होणार. झाले असते तर नक्की आलो असतो. तसंही प्रिया आणि रोहिणी आहेत तुझ्यासोबत तुला जायला. विक्रम तिच्या त्या बाकीच्या साड्या एक एक करून कपाटात व्यवस्थित लावत बोलला. मग रुची काही बोलली नाही. विक्रम म्हणाला, एंगेजमेंट पार पडल्यावर कॉल कर मला, मी घ्यायला येईल तुम्हाला. त्याची गरज नाही विक्रम, रोहिणीची कार आहे, त्यानेच परत येणार आम्ही. आणि रुची थोडी अडखळली. आणि विक्रमचा प्रश्नार्थक चेहरा. रुचिता म्हणाली, थोडा उशीर होईल आम्हाला यायला. उशीर का? त्याच्या कपाळावर आठा पडला. रुचिता म्हणाली, संध्याकाळी एंगेजमेंट आहे विक्रम, किती वेळ लागेल आपण सांगू नाही शकत. बरं, मग मीच येईल घ्यायला तुम्हाला. विक्रमने शेवटची साडी कपाटात लावली. त्याची खरंच गरज नाही विक्रम, कार सेफ आहे आम्हाला यायला. टू व्हीलरवर ट्रिपल सीट नाही घेता येणार आपल्याला. त्यात थंडीही किती असते ना, अशा वेळेस टू व्हीलर व्यवस्थित नाहीये यायला. रुची समजावत होती. तसा तो थोडा वेळ शांतच राहिला. या तुम्ही रोहिणीच्या कारणे. विक्रम थंड स्वरात कपाट लावत बोलला. पण त्याचा तो स्वर थंड का होता रुचीला कळलेच नाही. वाव वहिनी, यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. रुचीला
तयार झालेलं बघून प्रिया बोलली. तिने लाईट मरून कलरची चिकनकरी साडी एक साईड पदर सोडून परिधान केली होती, ज्यावर थोडीकीच पण त्यावर सूट होईल अशी ज्वेलरी आणि त्यावर तिचा लाईट आणि सिंपल मेकअप. आता आज जर विक्रम असता तर त्याच्या हृदयाची काही खेर नसती तिला पाहून. त्याने चूज केलेली साडी त्यालाच ओळखायला आली नसती आता. थँक्स प्रिया, तू पण खूप सुंदर दिसतेस, रुची बोलली. मुळातच देखणी असलेली प्रिया, त्यामुळे तिला सिंपल ड्रेसही सूट होत होता. प्रिया म्हणाली, वहिनी, दादा जर आता इथे असताना तर नक्कीच तुला पाहून बोले तो फुल टू फ्लॅट झाला असता. रुचिता म्हणाली, प्रिया, कुठून आणतेस असली भाषा? बोले तो काय आणि फुल टू फ्लॅट काय? वहिनी, ते बोलायचं असतं. तुला माहीत आहे, आम्ही कॉलेजमध्ये मैत्रिणींना असंच चिडवत असतो. प्रिया आणि निर्मला आजूबाजूला नाही हे पाहून रुचीला हळू आवाजात सांगितले. असल्या गोष्टी कॉलेजमधून येतात तर. रुची तिच्याकडे बारीक डोळे करून बोलली. रोहिणीचा कॉल आला तशा दोघीही घराबाहेर पडल्या. दीपक म्हणाला, सर्व प्लॅन आल्या असल्यावर मग तू एवढी कशाची वाट बघत आहेस विक्रम? विक्रम म्हणाला, योग्य वेळेची. प्रत्येक वेळेस हेच बोलतोस तू. कधी येणार ती योग्य वेळ? दीपक सुस्कारा टाकत बोलला. विक्रम म्हणाला, तुला एवढी काय घाई आहे दीपक? घाईत कोणताही निर्णय घेऊन आणि सुरुवात करून मला हाती आणलेलं गमवायचं नाहीये. सध्या माझ्याजवळ ग्रॅज्युएशन शिवाय कशाचीही डिग्री नाही, माहीत आहे ना तुला? बरं कर तुला वाटतंय तसं. दीपकने विषय सोडून दिला. विक्रमच्या डोक्यात काय चालू होतं त्यालाच कळत नव्हतं. इकडे सुमन समीरच्या भारतात येण्याची वाट बघत होत्या. त्याच्या वडिलांशी सर्व गोष्टी बोलल्या असल्या तरी त्यांनी अजून समीरला लग्नाबद्दल विचारले नव्हते, कारण तो अजूनही लग्नासाठी तयार नव्हता. रुचीला विसरणे त्याच्याने होत नव्हते. कदाचित नकार हा शब्द त्याला आयुष्यात ऐकावाच लागला नाही म्हणून असावं, किंवा लहानपणापासून हवी ती गोष्ट मिळण्याची त्याच्यात असलेली जिद्द त्याला कारणीभूत असावी. पण प्रेम केवळ जिद्दीने, पैशाने, श्रीमंतीने मिळवता आलं असतं तर त्या प्रेमाला महत्त्व तरी काय असतं? कधीकधी ज्ञानी मनी नसताना नशिबाने मिळणारं प्रेम, तर कधीकधी काटे आणि फुफाट्यांची गच्च भरलेल्या वाटेला पार करून मिळणारं प्रेम मिळवणं एवढं सोपं कसं असेल? असो, पण त्यानंतर समीरने पूर्णपणे स्वतःला बिझनेसमध्ये झोकून दिलं होतं. एवढं की आज त्याने स्वतःच्या साईड बिझनेसमधून स्टार्ट केलेल्या बिझनेसला टॉप लेवलला आणले होते. त्याच्यावर आज मीडियासुद्धा लक्ष देऊ लागली होती. आणि याचा एक खूप मोठा इफेक्ट रावांवर होत होता. एकीकडे विक्रम आणि एकीकडे समीर. ज्यात समीरचं पारड दिवसेंदिवस जड होत होतं. त्यांच्या मनात सध्या खूप काही सुरू होतं आणि नजरेसमोर चेहरा होता तो फक्त रुचीचा. रुची स्नेहाच्या एंगेजमेंटवरून आल्यावर 2 दिवस झाले होते. रोजचा दिनक्रम सुरू झाला होता. विक्रम या 2 दिवसात वेळेवर जेवायला येऊ लागला होता. विक्रमचे प्रमोशन झाल्यावर विक्रम आणि रुचीने आईला जबरदस्ती मेसवरचे काम सोडवायला लावले होते. याआधीही विक्रम सोडायचं बोलला होता, पण निर्मला तरीही त्यावेळेस हट्ट करून काम करत होत्या. पण आता त्यांची तब्येतीची चालणारी छोटी मोठी कुरबुर आणि पायांचा त्रास बघता त्यांनी निर्मलाचे काही एक ऐकले नाही. विक्रमचे आता ऑफिसमधलेही काम वाढले होते. सोबत त्याचे काही आराखडेही सुरू होते. त्याच्या माइंडमध्ये नव्या नव्या कल्पना आता जन्माला येत होत्या. त्याची कल्पना त्याने रुचीसमोरही मांडली. कॉन्ट्रॅक्शनमध्ये बिझनेस. रुचिता म्हणाली, बिझनेस इज नॉट ए जोक विक्रम. विक्रम म्हणाला, आय नो रुची. तुला वाटते का मी जोकसारखा गोष्टीत माझ्या बहुमूल्य टाईम वेस्ट करेल? विक्रम, तुझ्याजवळ सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा नाहीये. बरं, तेही जाऊ दे, पण कॉन्ट्रॅक्शन्समध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी खूप मोठी रक्कम लागते विक्रम. तुझी आणि माझी वर्षभराची सॅलरी एकत्र केली तरी एवढी रक्कम आपल्याला होणार नाहीये. रुचीला तर टेन्शनच आले होते. त्याला कॉन्ट्रॅक्शनमध्ये बिझनेस करायचं ऐकल्यावर. विक्रम म्हणाला, रुची रुची रुची, तू काय इतकी हायपर होतेस यार? या सर्व गोष्टी मला माहीत आहेत. मी तुला फक्त कल्पना देतोय. सध्याचं नाही करायचं मला काही. रुचिता म्हणाली, पण विक्रम, पुढेही इन्व्हेस्टमेंटसाठी एवढी रक्कम आपण कुठून आणायची? रुचिता, या सर्वांचं टेन्शन घ्यायची तुला गरज नाहीये आणि तुझी आणि माझी सॅलरी एकत्र करायचीही गरज नाहीये. तुला वाटते का मी सर्वांचा विचार आधी केला नसेल? सर्व बाजूने विचार करूनच मी हा डिसिजन घेतलाय रुची. आणि राहिला डिप्लोमा किंवा डिग्रीचं, तर डिग्रीवरच सर्व गोष्टी अवलंबून असत्या तर आज कोणताच डिग्री होल्डर बेरोजगार फिरताना दिसला नसता. रुचिता तिला बेडवर बसवत विक्रम तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले. मला फक्त तुझी साथ हवी आहे रुची. माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये तू सोबत आहेस
म्हणून तर एवढं मोठं स्वप्न बघायची ताकद ठेवली आहे मी. तुला विश्वास आहे ना रुची माझ्यावर? तिचे हात हातात घेत तो तिच्या डोळ्यात बघत विचारत होता. तिला तिच्या डोळ्यात स्वप्न साकारण्याचा एक निर्भीड आत्मविश्वास आणि तिच्यावर असलेला अनामिक विश्वास दिसला. तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हात घट्ट केले. तुझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये, तुझ्या प्रत्येक वाटेमध्ये मी तुझ्यासोबत आहे विक्रम. मग त्या वाटेत यश असो की अपयश, फूल असो वा काटे, पण मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आय प्रॉमिस. रुचीनेही त्याच्या डोळ्यात बघत उत्तर दिले. थँक्यू सो मच रुची. मला माहीत होते तू मला नक्कीच समजून घेशील. विक्रम उत्साहाने तिला मिठी मारत बोलला. पण विक्रम, इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे, लेबर. रुची त्याच्या मिठीत पडूनच बोलत होती की रुची, ते बघू ना आपण नंतर. सध्या तू माझ्या या डिसिजनमध्ये माझ्यासोबत आहेस, तेच मला खूप आहे. विक्रम आपली मिठी तिच्या भोवती घट्ट करत बोलला. तिने त्याच्यावर विश्वास दाखवला हीच त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण त्याला रुचीची यावर काय रिॲक्शन असेल याची सर्वात जास्त भीती होती. बिझनेस म्हटल्यावर त्यात रिस्क ही तेवढीच होती. अर्थात तो सारासार विचार करूनच निर्णय घेणार होता, पण तरीही रिस्क तर होतीच. रुचीनेही हसत आपले हात त्याच्या भोवती घट्ट केले. प्रेम केले होते तिने त्याच्यावर. निव्वळ नावाला प्रेम थोडीच होते. त्यात जेवढे प्रेम काळजी असावी लागते, तेवढंच भक्कम विश्वासही असावा लागतो. आणि तो विश्वास एक जीवनसंगिनी म्हणून तिने त्याच्यावर दाखवला होता. ती तयार होती यशासोबतच त्याच्या अपयशातही सहभागी होण्यासाठी, त्याची साथ देण्यासाठी. आज खूप दिवसांनी अभ्यासातून विरंगुळा म्हणून रुचीने लावलेल्या रेडिओवर ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले यांचे सुमधूर गीत सुरू झाले. स्वर्ग हा नवा, वाटतो हवा साथ ही तुझी, जणू उन्हात चांदवा. ते गाणं लागताच दोघांचीही नजर रेडिओकडे गेली आणि पुन्हा त्यांनी एकमेकांकडे नजर वळवली. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आले. विक्रमने उठत त्या रेडिओचा आवाज जरा मोठा केला. तसेही घरात आज कोणीही नव्हते, पण परत येत त्याने हसतच रुचीला डान्ससाठी हात केला आणि तिनेही स्माईल करत पटकनच त्याच्या हातात हात दिला. दोघेही त्या गाण्याने जणू एकमेकांवरील प्रेम करत होते, एकमेकांवरील विश्वास व्यक्त करत होते, एकमेकांची साथ कधीच न सोडण्याचं वचन जणू देत होते. त्याने तिला दोन्ही हातात उचलत गोल फिरवले. विक्रम, बस, गाणं संपलंय. रुची हसत बोलली. विक्रम म्हणाला, पण माझी एनर्जी नाही ना संपली अजून. रुचिता म्हणाली, मला खाली उतरव, स्वयंपाक करायचंय मला, आई आणि प्रिया यायच्या आधी. विक्रमने तिला खाली उतरवले तशी ती त्याच्या वेडेपणावर हसतच रूमबाहेर गेली. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टेंडर फॉर आवर कंपनी सर. हाऊ कॅन ए कॉमन एम्प्लॉई एंट्यून इट? मी मान्य करतो सर की मी पाटील हे एक मेहनती आणि हुशार एम्प्लॉई आहेत, पण त्यांनी या आधी कधीच प्रेझेंटेशन दिलेलं नाहीये. ते आपल्याला हे टेंडर कसं मिळवून देतील? त्यांना या बाबतीतला काहीच एक्सपिरियन्स नाहीये सर. मी तुम्हाला सजेस्ट करेल सर की याची जबाबदारी आपण मिस्टर गवळी वर टाकावी, नाहीतर श्रीकांत सरवर आहेच. त्यांना या सर्वांचा अनुभव पण आहे सर. प्रोजेक्ट मॅनेजर मिस्टर गायकवाड कुस्करे म्हणाले. मागचे टेंडर किती महत्त्वाचे होते तुम्हाला माहीत आहे गायकवाड? किती मोठी अचिव्हमेंट असती तरी ती जर आपल्याला टेंडर मिळालं असतं तर, पण आपल्या कंपनीतील चांगल्या प्रोजेक्टर हेडना ते टेंडर जिंकून घेणे जमलं नाही. पण सर, मिस्टर पाटील, गायकवाड बोलायचा प्रयत्न करत होते की कुस्करे म्हणाले, माझा निर्णय झालाय गायकवाड, या टेंडरसाठी मिस्टर पाटीलच जमणार. मग त्यांना अनुभव असो वा नसो. ओके सर, तुम्ही आता ठरवलंच आहे तर तुम्ही पाटील यांना विचारून घ्या. गायकवाड थोडीफार चर्चा करून बाहेर आले. काय झाले गायकवाड? डॅड तयार झाले ना हे टेंडर आपल्या कंपनीला मिळवून देण्यासाठी मला पाठवायला? श्रीकांत कुस्करेने गायकवाड कॅबिनमध्ये येताच विचारले. सॉरी सर, बट बॉसने हे टेंडर कंपनीला मिळवून देण्यासाठी मिस्टर पाटीलना सजेस्ट केले. व्हॉट? हाऊ कॅन ही डू यू इट? त्यांना विश्वास नाही का माझ्यावर? श्रीकांत रागात बोलला. सर, मागे तुमच्या थोड्याशा चुकीमुळे टेंडर आपल्या कंपनीला मिळता राहिले सर. म्हणून त्या दीड दमडीच्या एम्प्लॉईला सजेस्ट केलं त्यांनी. एकच चूक झालीये माझी, म्हणून मी हारलो असं होतं का? गायकवाड म्हणाले, आपल्या हातून एका मागोमाग एक टेंडर गेले सर. मागच्या काही दिवसांपासून एकही मोठं टेंडर कंपनीला अचीव्ह करता आलं नाहीये, म्हणून त्या लायकी नसलेल्या एम्प्लॉईला सजेस्ट केलंय डॅडनी. डॅडना नक्कीच पश्चाताप होईल या गोष्टींचा. श्रीकांत चरफडत बोलला.
गायकवाड म्हणाले, सर पण मला वाटते तुमच्या डॅडना करू द्या काय करायचं ते. श्रीकांत म्हणाला, गायकवाड हे तुम्ही बोलताय? हो मीच बोलतोय सर, कारण मिस्टर पाटीलने कधीच साधं प्रेझेंटेशन दिलेलं नाहीये. मग त्यात त्यांना दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन स्वतःचं प्रेझेंटेशन बनवून त्यांच्यासमोर सादर करणे वर आपली कंपनी या टेंडरसाठी कशी योग्य आहे हे कसे पटवून देता येईल. गायकवाड कुटीर हसू चेहऱ्यावर आणत बोलले, या यू आर राईट गायकवाड. हे प्रेझेंटेशन तर मग विक्रमनेच द्यायला हवे. डॅडलाही समज येईल आणि सोबतच त्या थर्ड क्लासलाही त्याची लायकी कळेल. खूप वर्क करायला लागलाय आजकाल. लवकरच त्याला जमिनीवरची धूळ नाही चाटायला लावली तर नावाचा श्रीकांत कुस्करे नाही मी. श्रीकांत दात ओठ खात बोलला, नो सर, मी कसं काय? मला यातला काहीच एक्सपिरियन्स नाहीये सर. मी तर कधी साधं प्रेझेंटेशनही दिलेलं नाहीये. प्लीज तुम्ही हे टेंडर मिळवण्यासाठी श्रीकांत सरांना पाठवा. विक्रमला एवढी मोठी जबाबदारी इतक्यातच नको होती. बाकी कधी त्याने स्वतःला आजमावण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारलीही असती, पण हे टेंडर खरंच कंपनीसाठी खूप महत्त्वाचे होते. यात तो रिस्क घेऊ शकत नव्हता. एवढे महत्त्वाचे टेंडर मिळवण्यासाठी प्रत्येक कंपनी आपल्या चांगल्या आणि अनुभवी लोकांना स्लॉट पाठवणार हे नक्की होतं. त्यात आपला कुठे निभाव लागणार असे विक्रमला वाटत होते. कुस्करे म्हणाले, नो मिस्टर पाटील, मला माहीत आहे तुमच्यात ही कॅपॅसिटी आहे. तुम्ही नक्कीच हे टेंडर आपल्या कंपनीला मिळवून देणार. तुम्ही जसे मला पॉईंट टू पॉईंट एखाद्या प्रोजेक्टमधील बारकावे पटवून देता, बस तसंच तिथेही करायचं आहे. हे टेंडर RK इंडस्ट्रीजला मिळाले तर त्यांचा कसा फायदा होईल एवढेच फक्त त्यांना तुम्हाला सांगायचे आहे. पण सर मी खरंच, मला नाही माहीत. तिथे कुस्करे म्हणाले, मिस्टर पाटील, तुम्हालाच हा टेंडर मिळवण्यासाठी जावे लागेल. इट्स माय फायनल डिसिजन. वाटल्यास प्रेझेंटेशनची तयारी तुम्ही या 2-3 दिवसात आपल्या प्रेझेंटेशन हॉलमध्ये करू शकता आणि यापुढचेही छोटे छोटे प्रेझेंटेशन्स तुम्हीच करा, म्हणजे तुम्हाला जसा अंदाज येईल. पण सर, मी ज्या पोस्टवर आहे त्यात प्रेझेंटेशन देणे माझं काम नाहीये सर. विक्रम निर्भीडपणे बोलला, पण प्रेझेंटेशन बनवण्यात तर तुमचाच हात असतो ना मिस्टर पाटील. मग पोस्ट कोणतीही असो, फरक फक्त एवढाच आहे, यावेळी तुम्ही बनवलेला ग्राफ्स आणि डेटा तुम्हाला फक्त आपल्या सुवाच्य भाषेत 4 लोकांसमोर मांडायचा आहे. कुस्करे म्हणाले, आय प्रॉमिस मिस्टर पाटील, तुम्ही जर हा टेंडर कंपनीला मिळवून दिला ना तर मी एक मोठी पार्टी ठेवेल, ज्या पार्टीचे सेंटरपीस तुम्ही असणार. ओके सर, आय विल ट्राय माय बेस्ट. विक्रम अखेर हार मानत बोलला. कुस्करे म्हणाले, नो मिस्टर पाटील, यू मस्ट डू इट. विक्रम थोडाफार डिस्कशन करून कुस्केराच्या कॅबिनमध्ये बाहेर पडला. यू मस्ट डू इट. काय कांदा भाजी आहे का मिस्टर डू यू करायला? विक्रम बळबळत आपला क्युबिकलवर बसला. त्याला आता डोकं एकदम जड झाल्यासारखे वाटत होते. तो कपाळावर बोट घासत विचार करत होता. दीपक म्हणाला, विक्रम काय झालं, काय बोलला टकल्या? विक्रम म्हणाला, दीपक यार, YM ग्रॅप्सचं टेंडर मिळवण्यासाठी सरांनी मला ॲज हेड म्हणून जायचं सांगितलंय. दीपक म्हणाला, काय? विक्रम, ही तर मग आनंदाची बातमी आहे. तू मग असा तोंड पाडून का बसलायस? विक्रम म्हणाला, दीपक काय बोलतेस तू? मी कधी साधं प्रेझेंटेशनही दिलेलं नाहीये. एवढं मोठं प्रेझेंटेशन, तेही अनुभवी लोकांसमोर, मी कसं देऊ यार? एक वेळेस देणारही, पण मी ते जिंकू कसं? दीपक म्हणाला, विक्रम तू खूप जास्त विचार करतोयस. तुझ्यात तो स्किल आहे, तुला फक्त त्यावर काम करायची गरज आहे. तू मला कसं पॉईंट टू पॉईंट काढून तुझे बिझनेस बाबतीत मधले मुद्दे मला मुद्देसूद पटवून देतोस, तसेच तुला हे टेंडर मिळवण्यासाठी आपली कंपनी कशी एलिजिबल आहे हे पटवून द्यायचं आहे. तुझ्या स्लिकने कळते तुला. विक्रम म्हणाला, हे काही छोटं मोठं टेंडर नाहीये दीपक. असं काही असतं तर मी स्वतः पुढाकार घेतला असता, पण हे टेंडर मिळवण्यासाठी कित्येक कंपनीतील नावाजलेल्या पर्सनॅलिटीज येतील. त्यांना डावलून हा टेंडर मला काहीच कळत नाहीये दीपक. दीपक म्हणाला, छोटा मोठा टेंडर नाहीये म्हणून टकल्याने ही जबाबदारी तुला सोपवली ना विक्रम. इट्स ए बिग चान्स फॉर यू टू प्रूव्ह युअर सेल्फ. विक्रम विचार कर. विचार कर बोलला. याच्या डोक्यात आता फक्त टेंडरचं प्रेझेंटेशन फिरत होतं. पुढचे काही दिवस विक्रमसाठी खूप धावपळीचे गेले. दिवस ऑफिसमध्ये आणि रात्री घरी प्रेझेंटेशनच्या तयारीत जात होत्या. कधी कधी आत्मविश्वास
डळमळायच्या, पण प्रत्येक वेळी रुची त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची. तुला हे जमणार विक्रम, कारण तू खोटं बोलत नाहीस. तू जे मांडशील ते मनापासून मांडशील. रुचीचे हे शब्द त्याला पुन्हा आभारी जायचे. अखेर टेंडरचा दिवस उजाडला. सुरुवातीला विक्रम थोडा घाबरला होता, पण जसा त्याने बोलायला सुरुवात केली तसा त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. त्याने आपल्या कल्पना, कंपनीचे प्लॅन आणि भविष्यातील दृष्टिकोन इतक्या प्रभावीपणे मांडले की समोर बसलेले सर्वजण प्रभावित झाले. काही दिवसांनी निकाल जाहीर झाला. RK इंडस्ट्रीजचे ते महत्त्वाचे टेंडर कुस्करे कंपनीला मिळाले होते. ऑफिसमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कुस्करे सरांनी सर्वांसमोर विक्रमचा सत्कार केला. श्रीकांतही आज पहिल्यांदा विक्रमकडे आदराने पाहत होता. संध्याकाळी घरी परतल्यावर विक्रमने आनंदाची बातमी रुचीला सांगितली. ती क्षणभर आनंदाने त्याच्याकडे पाहत राहिली आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हे यश माझं एकट्याचं नाही रुची, विक्रम तिचा हात हातात घेत म्हणाला. हे आपल्या दोघांचं आहे, कारण जेव्हा मला स्वतःवर विश्वास नव्हता तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास. रुची हसली. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यासोबत त्याच्या आयुष्यातही नव्या स्वप्नांची चाहूल लागली होती. आज त्यांच्याकडे स्वप्न, पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, पण एकमेकांवरचं निस्सीम प्रेम, विश्वास आणि साथ होती. आणि कदाचित सुखी संसारासाठी त्यापेक्षा जास्त काहीच लागत नसतं. काळ पुढे सरकत गेला. विक्रमच्या मेहनतीला यश मिळत गेले आणि रुचितानेही प्रत्येक सुखदुःखात त्याची सावली बनून साथ दिली. आयुष्यात अनेक चढ उतार आले. काही स्वप्न पूर्ण झाली तर काहींसाठी अजून संघर्ष करावा लागला. पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास. आणि मग त्यांच्या संसारात एका छोट्याशा परीचं आगमन झालं. त्या गोजिऱ्या मुलीने त्यांच्या आयुष्यात आनंदाचे असंख्य रंग भरले. तिच्या पहिल्या हसण्यात, पहिल्या पावलात आणि तिच्या बोबड्या बोलण्यांमध्ये दोघांनाही स्वतःचं संपूर्ण जग दिसू लागलं. एकेकाळी स्वप्नाच्या मागे धावणारा विक्रम आणि त्याच्या प्रत्येक स्वप्नात साथ देणारी रुची आज आपल्या छोट्याशा कुटुंबाकडे पाहून मनापासून समाधानी होत होते. मोठं घर, यशस्वी करिअर आणि भरभराटीचा व्यवसाय यापेक्षाही त्यांना अधिक आनंद देत होता ती त्यांची प्रेमाची नटलेली छोटीशी दुनिया. संध्याकाळी घराच्या अंगणात मुलीच्या खळखळून हसण्याचा आवाज घुमायचा आणि त्या आवाजातच त्यांच्या आयुष्यात खरं सुख दडलं होतं. देवाकडे मागण्यासारखं आता फारसं काही उरलं नव्हतं त्यांच्याकडे, कारण एकमेकांची साथ, डोक्यांवर मोठ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या लेकराच्या रूपाने त्यांच्या संसाराला पूर्णत्व मिळालं होतं. खरंच काही नातेना जन्माने जुडतात, काही नियतीने, पण काही नाती अशी असतात जी प्रेम, विश्वास आणि साथ यांच्या बळावर आयुष्यभर फुलत राहतात. विक्रम आणि रुचीची कहाणीही अशीच होती, पूर्ण, सुंदर आणि मनाला समाधान देणारी. तर मित्रांनो, विक्रम आणि रुचीची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. त्यांचं प्रेम, एकमेकांवरील विश्वास आणि सुखी संसाराचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. कथेतील तुमचा आवडता प्रसंग कोणता होता हेही सांगायला विसरू नका. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच अशा नवीन कथा तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.